चला तर मंडळी, लवकरच श्रावण महिना सुरू होत आहे, तर सर्वांकडे गटारी स्पेशल काही ना काही बनवलं तर असेलच। मी बनवत आहे मस्त चमचमीत चिकन खिमा पाव। त्यासाठी इथे मी 750 ग्राम इतका चिकन खिमा स्वच्छ धुवून घेतला आहे। इथे घेतलेले गरम मसाले 2 मिनिटं तरी भाजून घ्यायचे। यामध्ये आहे धने, जिरे, काळी मिरी, लवंग, दालचिनी आणि हिरवी वेलची। आता मिक्सरच्या भांड्यात गरम मसाला, आलं लसूण पेस्ट, मिरची, पुदिना आणि कोथिंबीर घालून छान बारीक करून घ्यायचं। तेल गरम झालं की त्यामध्ये अख्खा गरम मसाला सोबतच मिरची आणि 7 ते 8 बारीक चिरलेले कांदे घालून छान परतून घ्यायचे। कांदा छान भाजून झाला की यामध्ये 4 बारीक केलेले टोमॅटो घालायचे आणि ते सुद्धा विरघळून घ्यायचे। यामध्ये जे बारीक केलेलं वाटण आहे ते घालून घेऊ आणि 3 ते 4 मिनिटं छान भाजून घ्यायचं। आता यामध्ये घालूया हळद, लाल तिखट आणि काश्मीरी मिरची पावडर। 1 मिनिट सर्व छान परतून झालं की धुवून घेतलेला चिकन किमा घालायचं आणि सर्व एकजीव करून घ्यायचं। चवीनुसार मीठ घालायचं आणि झाकण ठेवून 5 मिनिटं एक वाफ काढून घ्यायची। आता यामध्ये 3 ते 4 पेला गरम पाणी घालायचं आणि मंद ते मध्यम आचेवर आपण हा चिकन किमा छान शिजवून घेणार आहोत। मस्त असं मसालेदार चिकन किमा